जय शिवराय मैत्रिणींनो. बघा आता आयुषला सुट्ट्यांमध्ये पोहायला शिकवलं आणि आता सुट्ट्या नाही आहेत पण स्कूल सुरू झाले त्यांच्या दुसऱ्या क्लासची आणि म्हटलं थोडं क्लासेस बघावे काहीतरी वेगळं थोडंसं म्हणून मग त्याला इथं आमच्या जवळच स्कूलमध्ये एका लाठी काठीचे आणि कसले आहेत बाळा? हां अजून काय लाठी काठी सांग आणि काय फक्त लाठी काठी सेल्फ डिफेन्सचे म्हणजे क्लासेस आहेत इथं. मग म्हटलं थोडंसं त्याला पण म्हणजे मुलींना आपण म्हणतो मुलींना शिकवावे म्हणून मुलींना क्लासेस लावले पाहिजे त्यांना सेल्फ डिफेन्स शिकवलं पाहिजे पण असं काही नाही आहे मुलांना पण यायला पाहिजे. आताचा काळ असा खूप बदलला आहे मुलांना पण खूप म्हणजे हे करावं लागते त्यामुळं म्हटलं मग त्याला पण थोडंसं शिकवावं. आणि इथं आहे जवळच आमच्या एक स्कूल तर चला दाखवतो. मुलं आहेत मी आज काय त्याला फक्त दाखवायला आणले म्हटलं कसं आहे काय म्हणून. ॲडमिशनचं बघूयात आता उद्या नाही तर परवा घेईन मी. म्हणजे इथं आता एक बॅच दिसते तुम्हाला 6 ते 7ची आणि 5 ते 6ची अशा 2 बॅचेस आहेत कारण मुलं भरपूर झाल्यामुळं मग सरांनी त्या 2 बॅचेस केलेत. आणि बघा मुली पण आहेत आणि मुलं पण आहेत. इथं एवढं मोठं ग्राउंड आहे ना स्कूलचं म्हणजे स्कूल आणि अकॅडमी दोन्ही पण आहे इथं आणि एवढं मोठं ग्राउंड आहे बघा. आणि तर मी सरांना भेटले आणि त्यांनी मला सांगितलं की लाठीकाठी तलवारबाजी दानपट्टा भोवरा ह्या आणि कराटे ह्या सगळ्या ॲक्टिव्हिटीज आहेत म्हणून तुम्ही ॲडमिशन घेऊ शकता म्हणून. आणि बघा ही मुलं किती डेडिकेशनने प्रॅक्टिस करतात. आपण इतकं सिरियस कधीच घेत नव्हतो आणि ही रोज मेहनत घेतात स्वतःला एवढं इम्प्रूव्ह करण्याचा प्रयत्न करतात बघा. आणि सेल्फ डिफेन्स शिकणं आजच्या काळात खरंच लक्झरी नाही तर काळाची गरज आहे. आणि फक्त शिक्षण महत्त्वाचं नाहीच तर स्वतःचं संरक्षण पण करता आलं पाहिजे मुलांना. आणि बघा माझं असं मत आहे की मी एक फौजी वाईफ म्हणून नाही तर आज एक आई म्हणून मला माझ्या मुलाला स्ट्रॉंग बनवायचं आहे. घरातपासून बघा मोबाईल म्हणजे जास्त मुलं मोबाईलच यूज करतात त्यापेक्षा मग मातीमध्ये खेळलं तर काही तर बेटरच आहे त्यांच्यासाठी. मुलं पडतात उठतात त्यावेळेला तर स्ट्रॉंग होतात ना ती. उद्या तो कुठं बाहेर जर गेला तर त्याला स्वतःवरती विश्वास पाहिजे म्हणूनच आज मी हा डिसिजन घेतला आहे बघा. आणि तुम्हाला कसं वाटलं तुमच्या मुलांना पण तुम्ही आज आता सुट्ट्या वगैरे आहेत तर तुम्ही तुमच्या मुलांना बघा म्हणजे काहीही क्लासेस वगैरे लावू शकताय. आणि तुम्हाला कसं वाटला माझा डिसिजन तर मला कमेंटमध्ये नक्की सांगा तुम्ही.